महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदरणीय धर्मराव बाबा, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार अशोकराव नेते, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकार क्षेत्रात ज्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे असे अरविंदजी सावकार पोरेट्टीवार, किसनराव नागदिवे, हेमंत जंबेवार, प्रकाशजी पोरेट्टीवार, उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, बऱ्याच दिवसानंतर गडचिरोलीमध्ये येण्याची संधी मिळाली। गडचिरोली जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा आहे। इथलं जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, हे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये अभिनव असं जंगल आहे। या जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी आहे, नद्या भरभरून वाहतात। या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आहे। आता या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट, मेडिकल कॉलेज आणि विशेषतः इंडस्ट्रीचा विकास होतो आहे। त्यामुळे नक्कीच हा जिल्हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। आपल्या विकासाकरता 3 गोष्टी आवश्यक आहेत। एक तर उद्योग आले पाहिजे। उद्योग आल्याशिवाय आपल्या तरुण मुलांना रोजगार मिळत नाही। पण उद्योग जर आणायचे असतील तर उद्योगपती त्याच ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी पाणी आहे, वीज आहे, दळणवळणाची साधनं आहे म्हणजे रस्ते आहे, आणि जिथे टेलिकम्युनिकेशनची व्यवस्था आहे। पण दुर्भाग्य असं आहे की फॉरेस्ट असल्यामुळे रस्ते तयार करण्याकरता, रेल्वे निर्माण करण्याकरता खूप अडचणी आल्या। परंतु आज आपल्या समोर येत असताना मला अतिशय आनंद आहे की आपले खासदार अशोक नेते यांच्या सातत्याने आणि प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातले रस्त्यांचे आणि रेल्वेचे प्रश्न जवळपास पूर्ण सुटलेले आहे, याचं मला अतिशय समाधान आहे। मी अशोकला याकरता मनापासून विशेष रूपाने शुभेच्छा देतो। गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये माझी पण कमिटमेंट आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लक्ष्मणराव मानकर जे आपले भंडाऱ्याचे खासदार होते, त्यांच्या निधनानंतर 23 वर्षापूर्वी स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर ट्रस्टची निर्मिती आम्ही केली आणि त्या माध्यमातून आज विदर्भातल्या आदिवासी भागामध्ये जवळपास 1800 शाळा आम्ही चालवतो। त्यातल्या बहुसंख्य शाळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत। सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या सगळ्या भागामध्ये आहे। जवळपास 1800 शिक्षक आहेत आणि हे सगळेजण या ठिकाणी आपल्या 18,000 आदिवासी मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे। मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला नेहमी एक गीत शिकवलं होतं, चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भूकमरी, दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी ही सगळी आपली फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे। पण ही गरिबी कशी दूर होईल? बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल? शिक्षणाचा प्रसार जास्तीत जास्त कसा होईल? सगळ्या गोरगरीब जनतेला रोटी, कपडा आणि मकान कसं मिळेल? आणि आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न कसं होईल? हाच ध्यास भारतीय जनता पार्टीने सतत आपल्या मनामध्ये ठेवला। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, याची दृष्टी काय असली पाहिजे, याचा विचार आपल्या सगळ्यांना केला पाहिजे।
डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, या भानगडीतून फारसा विकास होणार नाही आहे. जे आहे त्यांनी चालवाव्या त्या. पण तुम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल की कोणते मूलभूत मुद्दे आहे की ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास होईल. पहिला मुद्दा होता रस्त्याचा. आणि मला अतिशय आनंद आहे की मी विशेषतः केंद्रामध्ये या खात्याचा मंत्री झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता, रस्त्याकरता विशेष रूपाने प्रयत्न केला, पैसा दिला. अशोक नेते आणि इथल्या आमदारांचं सहकार्य मिळालं आणि आज मोठ्या प्रमाणावर ही सगळी कामं आज होत आहेत, काही पूर्ण झालेली आहेत आणि त्यातून गडचिरोली जिल्हा सुखी, समृद्ध, संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांनी आपलं एक प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं, ते मी माझ्या ऑफिसमध्ये लिहून ठेवलं आहे. जॉन एफ केनेडी यांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं, अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यातले रस्ते चांगले झाले तर गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोलीतली जनता ही धनवान झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. 2014 मध्ये मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली जिल्ह्यात केवळ 57 किलोमीटर होता आणि त्यानंतर 2014 नंतर आतापर्यंत मी 10 पट जास्त म्हणजे 546 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग घोषणा केली. 10 पट. आज जी लांबी आहे ते 603 किलोमीटर आहे. टोटल 3208 कोटी रुपयाची कामं त्यावेळी मंजूर केली होती. 24 कामं, त्यातली 7 पूर्ण झाली, 16 प्रगतीत आहे. आणि विशेषतः मला विश्वास आहे की या कामांमुळे नक्कीच आपल्या सगळ्यांना मोठा आधार मिळणार आहे. आता धर्मराव बाबा यांनी सांगितल्याप्रमाणे इरावतीवर असेल, वैनगंगेवर असेल, गोदावरीवर असेल, ठिकठिकाणी मोठमोठे पूल बांधलेले आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की गडचिरोली जिल्ह्याचा विकास आता रस्त्यांमुळे झाल्याशिवाय राहणार नाही. गडचिरोली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग झाला. हा 180 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. साधारण 4 ते 4.5 तास लागत होते. नाही, गडचिरोली नागपूर हा 180 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. पूर्वी साधारण 4 ते 4.5 तास लागत होते. आता नागपूरला तुम्ही किती वेळात जाता? 2 तासात. कसा रस्ता झाला आहे? चांगला आहे ना? म्हणजे नागपूरशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी झाली. आता काळजी करू नका, आम्ही नागपूर ते देसाईगंज, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते गोंदिया आणि नागपूर ते देसाईगंज आणि इथून गोंदियापर्यंत तिकडनं चंद्रपूरपर्यंत अशी ब्रॉड गेज मेट्रो लवकरच सुरू करणार आहोत. आणि मी तुम्हाला देसाईगंज वडशावरून नागपुरात 1 तास 20 मिनिटात पोहोचून देऊ. एअर कंडिशन डब्यामध्ये. तिकीट रेट एसटी पेक्षा कमी राहील. बरोबर लॅपटॉप राहील. तुम्हाला विमानात जसं खायला प्यायला मिळतं, प्यायला म्हणजे पाणी, बरं. गडचिरोली जिल्ह्यात बाकी पिण्याकरता बंदी आहे. त्यामुळे अतिशय आनंदात 5 स्टार ही गाडी सुरू होईल. इथून चंद्रपूरलाही जाता येईल, गोंदियालाही जाता येईल आणि लवकरच गडचिरोली नागपूर ट्रान्सपोर्ट अतिशय सुसह्य होईल. सिरोंचा या राज्य सीमेवरील तालुका मुख्यालयाशी जोडणारा गडचिरोली सिरोंचा हा एकमेव मार्ग आहे
आणि पुढे तेलंगणा व छत्तीसगडला जोडणारा सुद्धा हाच मार्ग आहे। या रस्त्याची लांबी 213 किलोमीटर आहे। मी 1600 कोटी रुपयाचे 8 कामं मंजूर केले, 2 कामं पूर्ण झाली, पण 6 कामं फॉरेस्ट डिपार्टमेंटने अडवली। शेवटी मी 3rd डिग्री मेथड वापरली। दिल्लीत मुंबईत मीटिंग झाल्या आणि मला तर असं वाटतं की तुम्ही आता या फॉरेस्टवाल्यांना इथंच घेराव घातला पाहिजे। या झारीतले शुक्राचार्य कोणी असतील ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे। सगळे कामं अडवतात। पर्यावरणाची रक्षा झाली पाहिजे, झाडं लागली पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे। मी तर आदेश दिला की झाडं तोडायची नाही, झाडं ट्रान्सप्लांट करायची। मी पेट्रोल डिझेल बंद करायचा निर्धार केला। इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सगळ्याची वाहनं आणली। कारण काय, तर या देशातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट झाली पाहिजे। मी 78,000पेक्षा जास्त झाडं ट्रान्सप्लांट केली। आपल्या महाराष्ट्रातले एक सयाजी शिंदे म्हणून फिल्म ऍक्टर आहे, हे तेलुगू चित्रपटात खूप विलनचं काम करतात, प्रसिद्ध लोकप्रिय आहे। त्यांना मदतीला घेऊन अनेक वडाची 100 वर्ष जुनी झाडं पैठणमध्ये ट्रान्सप्लांट केली। मी पण पर्यावरणाचं रक्षण करण्याचा समर्थक आहे, पण पर्यावरणही झालं पाहिजे, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शनही झालं पाहिजे आणि आदिवासींच्या तरुण मुलांच्या हाताला कामही मिळालं पाहिजे, विकास पण झाला पाहिजे। पण मला आज सांगताना आनंद होतोय की फॉरेस्ट डिपार्टमेंटने आता या 6 कामावरच्या परमिशन दिलेल्या आहे। ही सगळी कामं सुरू झालेली आहे आणि पुढल्या 6 महिन्यामध्ये सिरोंचा ते गोडचिरोली हा 1600 कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होईल, असा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो। याची लांबी 210 किलोमीटर आहे। गडचिरोली ते आष्टी 70 किलोमीटर, 400 कोटी रुपये काम पूर्ण झालेलं आहे आणि सिरोंचा पर्यंतची कामं आता फॉरेस्ट मंत्रालयाच्या परवानगीमुळे लवकरच ते पूर्ण होतील असा मला विश्वास आहे। आष्टी ते लगाम हा 17 किलोमीटर लांबीचा रस्ता चपराळा वन्यजीव अभयारण्यातून जातो। या मार्गाच्या मजबूतीकरणाचं काम 95% पूर्ण झालं आहे। 50 कोटी रुपये किंमत आहे आणि चोडमपल्ली नाल्यावर बुडीत पुलाच्या जागेवर नवीन पुलाचं काम 31 मे 2024 म्हणजे याच मे महिन्यात पूर्ण होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। लगाम ते आलापल्ली हा 28 किलोमीटर, ज्याची किंमत 460 कोटी रुपये आहे। या रस्त्याचं काम सुरू करण्याकरता 29/2/24 रोजी वन विभागाची मंजुरी मिळालेली आहे। मार्चमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर नियुक्त झालेला आहे आणि 1 वर्षाच्या आत हेही काम पूर्ण होईल असा मी आपल्याला विश्वास देतो। आलापल्ली ते गुड्डीगुडम हा 16 किलोमीटर 84 कोटी रुपयाचा रस्ता आहे। यालाही वन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे। 10% काम पूर्ण झालेलं आहे। पुढल्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल। गुड्डीगुडम ते रेपनवल्ली हा 19 किलोमीटर, ज्याची किंमत 82 कोटी रुपये आहे। वन विभागाकडून परवानगी प्राप्त झालेली आहे। 1 वर्षात हेही काम पूर्ण होईल। रेपनपल्ली ते सिरोंचा हा 60 किलोमीटर 2 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे। 290 कोटी रुपयाचं काम आहे। वन विभागाकडून परवानगी प्राप्त झाली आहे। काम प्रगतीत आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच आपल्याला या कामावरून जाता येईल। आलापल्ली, भामरागड, लाहेरी, गुंडेनूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा अतिशय महत्वाचा आहे। NH 130D गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, भामरागड, लाहेरी, बिनागुंडा, नारायणपूर राज्य सीमा आणि भामरागड सारख्या नक्षलग्रस्त तालुक्यातील गावांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा महत्वाचा रस्ता आहे, पण हा 12 मैल रस्ता नव्हता। 2017 पूर्वी राज्यमार्ग होता। अशोक नेतेंच्या आग्रहाखातर मी 2017 मध्ये याला NH जाहीर केलं। पूर्वी पावसाळ्यात पुरामुळे रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटत असे।
व तिथली जनतेला वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होत नव्हतं. परंतु आता 12 मै रस्त्यामुळे रुग्णवाहिकावर इतर वैद्यकीय सेवा भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात पोहोचवणे शक्य झालं आहे. भामरागड हा तालुका नक्षलग्रस्त व अतिघनदाट वन आहे. उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी गडचिरोली, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यात शिक्षण घेतात. आता 12 मै रस्त्यामुळे या विद्यार्थ्यांना भामरागडवरून आपल्या महाविद्यालयात ये जा करणं सहज शक्य होणार आहे. आलापल्ली ते भामरागड हा 65 किलोमीटर लांबीमध्ये पेरीमल्ली, बांडिया व पर्लकोटा या नदीवर जुने व अरुंद पूल होते. त्या ठिकाणी नवीन पुलाच्या कामाला मी मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच पेरीमल्ली नदीवर नवीन उंच पूल किंमत 50 कोटी रुपये या पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेलं आहे. बंडिया नदीवरील नवीन उंच पूल किंमत 80 कोटी रुपये. डेक स्लॅबचं काम सुरू आहे. 31 जून 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल. पर्लकोटा नदीवरील नवीन उंच पूल किंमत 80 कोटी रुपये. 60% काम पूर्ण झाले असून भामरागड बाजूस कोर्ट केस आहे. थोडा हा निकाल लावण्याकरता आपण सहकार्य करा. धर्मराव बाबांना माझी विनंती आहे की कोर्टात तुम्ही पण रिप्रेझेंट करून ताबडतोब परवानगी घ्या, म्हणजे हेही काम लवकरच पूर्ण होईल. ताडगाव ते हेमलकसा इथे 8 छोट्या नाल्यावर पावसाळ्यात बुडणारे रपटे होते. तिथे 50 कोटी रुपये मी दिले आणि 8ही पुलांचं काम पूर्ण झालं. आलापल्ली ते ताडगाव या 50 किलोमीटर लांबीमध्ये 7 छोट्या नाल्यावर पावसाळ्यात बुडणारे रपटे होते. नवीन कामाला मी 40 कोटी रुपये दिले. याचं काम सुरू झालेलं आहे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे सगळे पूल पूर्ण होतील. गुंडेनूर नाल्यावर 2 नवीन पुलांना मंजुरी आता मी दिली आहे. त्यामुळे याची किंमत 40 कोटी रुपये आहे. दोन्ही पुलाचं काम 50% पूर्ण झालेलं आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत या पुलाचं काम पूर्ण होईल. या संपूर्ण लांबीत 4 रस्ता सुधारण्याच्या कामाकरता 120 कोटी रुपये मी दिलेले आहे. 3 कामं पूर्ण आहे आणि बाकी कामं लवकरच पूर्ण होतील. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी कामं पूर्ण झाली, गडचिरोली ते आष्टी हा 2 लेन, एक सीसी रोड आहे, एक बीटी रोड आहे. 300-400 कोटी रुपये हे काम पूर्ण झालं. गडचिरोली ते मूल हे 42 कोटीचं काम आहे. सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे, 500 कोटी रुपयाचा आहे. हे पण काम आता पूर्ण होत आलेलं आहे. मेडपल्ली ते पेरीमिली या रस्त्याचं मजबूतीकरण हेही काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. चंद्रा ते हेमलकसा, भामरागड ते लाहेरी, सिरोंच्या जवळ प्राणहिता नदीवर जवळपास 180 कोटी रुपयाचा मोठा पूल आता बांधून पूर्ण झालेला आहे. आताच धर्मराव बाबांनी ज्याचा उल्लेख केला. आलापल्ली ते भामरागड या भागामध्ये विशेषतः पर्लकोटा नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम 80 कोटी रुपये 60% झालेलं आहे. या वर्षात ते पूर्ण होईल. त्याचबरोबर आलापल्ली भामरागड रस्त्यावरील बांडिया नदीवरील मोठ्या पुलाचं काम 75 कोटी 70% पूर्ण झालं. यावर्षी पूर्ण होईल. आलापल्ली भामरागड 44 कोटी, आलापल्ली भामरागड 45 कोटी, आलापल्ली भामरागड 40 कोटी, आलापल्ली भामरागड 40 कोटी ही सगळी कामं प्रगतीपथावर आहेत. आणि विशेषतः आलापल्ली ते मेडपल्ली, गडचिरोली, आष्टी यावर शिवनी नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम 170 कोटी रुपये हेही 23% पूर्ण झालेलं आहे. गडचिरोली ते सिरोंच्या भागात आष्टी ते लगाम रस्त्याचं डांबरीकरण, माझ्याजवळ मोठी लिस्ट आहे. ही सगळी कामं जवळपास 3000 कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सिरोंचा ते गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम त्याचंही पण वर्क ऑर्डर मी इथे येण्याच्या आधी, आचारसंहिता लागायच्या आधी मार्चमध्ये दिलेला आहे. आणि सिरोंचा ते हा मोठा गोदावरीवरील मार्ग हा पण लवकरच पूर्ण होईल. मला आनंद आहे की या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर रस्ते झाले पाहिजे. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर रेल्वे झाली पाहिजे. गडचिरोली ते देसाईगंज ही रेल्वे आता पूर्ण होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्याला विनंती आहे, सगळ्या आमदारांना, नेत्यांना विनंती आहे
मी जे सांगतो ते लक्षात ठेवा की पुढल्या 10 वर्षात महाराष्ट्रातला सगळ्यात सुखी, समृद्ध, संपन्न आणि श्रीमंत जिल्हा कोणता होणार आहे तो गडचिरोली जिल्हा होणार आहे. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक देम मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. तुम्ही घोड्यांना पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण पाणी पिण्याची जबरदस्ती नाही करू शकत. मी गोंडवाना युनिव्हर्सिटी आणि इथल्या शिक्षण संस्थांना आवाहन करीन की पुढल्या 10 वर्षामध्ये लोह खनिजापासून होणारं व्हॅल्यू ॲडिशन, त्यात होणाऱ्या खाणी, लागणारी मशिनरी, ट्रक, ट्रेनिंग, IITचे मुलं, इंजिनिअरिंगचे मुलं, कोणत्या प्रकारची मॅन पॉवर पाहिजे आहे ती गडचिरोली जिल्ह्यात त्याचं ट्रेनिंग आणि प्रशिक्षण इथल्या आदिवासी मुलांना, इथल्या सगळ्या मुलांना द्या. आणि तुम्ही या सगळ्यांना मागणी करा की तुमच्या सर्व कामामध्ये 80% गडचिरोली जिल्ह्यातलाच युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करीन आणि त्यांना सांगेन. पण तुम्ही जर इंजिनियरच तयार केले नाही, तुम्ही ITIचे कोर्सेस सुरू केले नाही आणि तुमचे जर ट्रेन मुलं राहणार नाही तर मग काम कसं मिळणार. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतातला सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा आयर्न ओर तुमच्या जिल्ह्यात आहे. पॉलिटेक्निक कॉलेज, ITI, मी तिथल्या खनिजवाल्या जे लोकांना खाणी मिळाल्या आहेत त्यांना सांगितलं तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, ITI, ड्रायव्हर ट्रेनिंग स्कूल सुरू करा. स्थानिक युवकांना आपल्याबरोबर घ्या. मला विश्वास आहे की जे चुकीच्या मार्गावर गेले ते नक्षलवादी युवक देखील रोजगार मिळण्याकरता पुन्हा या मार्गावर येतील आणि या जिल्ह्यातला विकास जसा होईल तसा नक्षलवाद संपूर्ण समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे धरणं होऊ शकत नाही, कारण फॉरेस्ट आहे. अशोकनी सुरुवात केली बंधारा बांधायची, त्यालाही अडचणी आल्यात. त्यामुळे आपला गडचिरोली जिल्हा हा सरासरी सिंचनाच्या बाबतीत खूप मागे आहे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, मला आता 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट नाही डिलिट्स. त्यातल्या 4 ॲग्रिकल्चर सायन्समध्ये मिळालेल्या आहेत. मी जे सांगतो ते नीट ऐका. तुम्ही जर हे केलं तर तुमचं जीवन बदलून जाईल. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. हे जे रेल्वे मार्ग बनून आलेला आहे, महाराष्ट्र सरकारने GR काढलेला आहे. मी अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव फुकट बांधून दिले, परभणी विद्यापीठात बांधले, अजिंठा ते बुलढाणा भागात सगळ्या तलावाचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. आज माझ्या स्वतःच्या शेतीवर धापेवाड्याला नदी आणि नाल्याचं खोलीकरण केलं. माझ्या विहिरीचा पंप 1.5 तास चालत होता, आता माझ्याकडे 12 तास चालतो. 7.5 हॉर्स पॉवरचे सोलर पंप लावलेले आहे. माझी 60 एकर जमीन पाण्याखाली आहे आणि माझं कृषी उत्पन्न 3 पटींनी वाढलं आहे पाण्यामुळे. म्हणून आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण करा. उन्हाळ्याच्या वेळी तलावाची माती उपसून काढा, त्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवा. वरतून पडणारा पाऊस जसं बँकेत पैसे डिपॉझिट करतात तसं पाणी जमिनीत डिपॉझिट करा आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा विड्रॉल करा. आणि तुम्ही जर हे सिंचन वाढवलं तर धानाचं उत्पन्न वाढणार आहे, भाजीपाला होणार आहे. आणि हे जर वाढलं तर गडचिरोली जिल्ह्यातला शेतकरी, शेतमजूर समृद्ध, संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे उद्योग आणायचे आहेत, त्याकरता वीज, पाणी, दळणवळणाची साधनं आता 450 टेलिकम्युनिकेशन टॉवरची सुरुवात झाली. मनोज सिन्हा मंत्री होते, मी अशोक नेतेच्या म्हणण्याखातर मीटिंग बोलावली आणि मला सांगताना तुम्हाला चांगलं वाटत नाही. मी त्यांना विचारलं की सगळ्या देशात तुम्ही टॉवर बांधले आणि गडचिरोली जिल्ह्यात मात्र टॉवर बांधले नाही, याचं कारण काय.
तुम्हाला नाही वाटत का की आदिवासींचा जिल्हा झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे? ते म्हणाले लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम है, आपको क्या मदद चाहिए मैं करता हूं. त्यांनी 450 टावर्स मंजूर केले आहे, पण नक्षलवादी लोक हे काम होऊ द्यायला अडचणी निर्माण करतात. माझी त्यांना विनंती आहे की ज्यामुळे गोरगरीब जनतेचा विकास होणार आहे, आदिवासी जनतेचं जीवन सुसह्य होणार आहे, सुखी समृद्ध संपन्न होणार आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, त्या कामाला विरोध करू नका. जरी टावर झाली तर टेलिकम्युनिकेशनचं काम देखील सुरू होणार आणि या ठिकाणी उद्योग येणार, शेतीला पाणी मिळणार आणि उद्योगामुळे रोजगार निर्माण होणार आणि रोजगारामुळे क्रय शक्ती, खर्च करण्याची ताकद वाढली तर देसाईगंज, वडसा आणि आरमोरी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि गडचिरोली जिल्ह्यातले हॉटेल चालणार आहे. जर लोकांच्या खिशात पैसाच नाही आला तर हॉटेलमध्ये कोण जाणार आहे? बिल्डिंगा बनतील, बेलदाराला काम मिळेल, सिमेंट विकल्या जाईल, लोखंड विकल्या जाईल आणि गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेजेस झाल्याशिवाय राहणार नाही. या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही तळमळ आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मी विद्यार्थी असल्यापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता सातत्याने प्रेम करतोय. माझी जबाबदारी मानतो, हा जिल्ह्याचा विकास व्हावा, हा जिल्हा सुखी समृद्ध संपन्न व्हावा, या जिल्ह्यातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, या जिल्ह्यातल्या गोरगरीब आदिवासी मुलांना रोजगार मिळावा, शिक्षणाच्या सुविधा प्राप्त व्हावा आणि या माध्यमातून हा सुजलाम सुफलाम झालेला जिल्हा एक प्रगतिशील समृद्ध संपन्न जिल्हा व्हावा, हेच आमचं स्वप्न आहे. मी रायपूर पासून विशाखापट्टणम पर्यंत 40,000 कोटी रुपये खर्च करून मोठा हायवे बांधतोय आणि मी निर्णय घेतलेला आहे की गडचिरोलीवरून त्या हायवेला जोडणार आहे, म्हणजे विदर्भातला सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट हा गडचिरोलीवरून डायरेक्ट विशाखापट्टणम पर्यंत जाईल, याची व्यवस्था करणार. देवेंद्रजींनी मला सांगितलं की विमानतळाची सुंदर जागा मिळालेली आहे. विमानतळ श्रीमंतांकरता नाही पाहिजे. जो 500 कोटी 1000 कोटी टाकतो तो जेव्हा मुंबई दिल्लीचा माणूस इथे येऊ शकेल तर पैसे टाकणार आहे. तो वेल्थ क्रिएटर नाही आहे, तो एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहे, रोजगार निर्माण करणारा आहे. आणि जोपर्यंत इथे रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही, दारिद्र्य दूर होणार नाही. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नसतो, जात पंथ धर्म भाषा याच्यामुळे माणूस मोठा होत नाही, तर माणूस त्याच्या गुणामुळे मोठा होतो. या समाजातले दीन दलित आदिवासी जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना घर मिळालं पाहिजे, त्यांच्या अंगावर कपडे असले पाहिजे, त्यांना खायला अन्न मिळालं पाहिजे आणि ते स्वाभिमानाने जगले पाहिजे. हे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. मी या देशामध्ये 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता, सायकल रिक्षा होता. मी बदलवला, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणला आणि मानवीय शोषणाची पद्धती या देशातून नष्ट केली आणि या 1 कोटी लोकांना जे आदिवासी दलित मुस्लिम होते त्यांना सन्मानाने जगता येण्याचा मार्ग मोकळा केला. हेच माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं काम आहे, हे मी लोकांना नेहमी सांगतो. माझ्या बांधवांनो बहिणींनो, नीट समजून घ्या की तुमचं हित कशात आहे. नीट समजून घ्या की तुम्हाला रोजगार कोण देणार आहे. नीट समजून घ्या की आज 60 वर्ष आपण ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं. न जात पर न बात पर, इंदिरा की बात कर, राजू की बात कर, अब राहुल की बात पर, मोहर लगाई हाथ पर. हुआ क्या? अंधेरी रात में दिया मेरे हाथ में, चुनाव चिन्ह घंटा बजाओ और घुमो. काय भेटलं का? हाय, गरिबी दूर झाली, गरिबी हटावचा नारा दिला, गरिबी दूर झाली, मान्य करतो मी.
पण गरिबी कोणाची दूर झाली? काँग्रेस पार्टीच्या चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी दूर झाली. आदिवासीची गरिबी दूर नाही झाली, शेतकऱ्याची गरिबी दूर झाली नाही, शेतमजुराची गरिबी दूर झाली नाही. पण डीएड, बीएड, इंजिनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज खूप जोरदार. न जात पर न बात पर, सोनिया की बात पर, खाओ खींचो अपने बाप का माल, जितना लूटना है उतना लूटो, और बाद में है एक पाव डटाओ, गरीबी हटाओ. हेच झालं. पण आम्हाला हे चित्र बदलवायचं आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे. जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती बनायचा आहे. आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. करोडो युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे. गावं सुखी समृद्ध संपन्न करायचे आहेत. आणि ते जर पूर्ण करायचे असतील तर पुन्हा एकदा अशोक नेते ज्यांनी या जिल्ह्याच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केला, माझ्याकडे 100 पत्र दिले, अडलेली कामं माझ्या लक्षात आणून दिली, त्याचा पाठपुरावा केला आणि या जिल्ह्यातले जवळपास 99% प्रकल्प त्यांनी सगळ्या बंधनातून मुक्त केले. असं अशोक नेतेसारखा व्यक्ती आज लोकसभेकरता उभा आहे. सगळ्या पक्षाचं त्यांना समर्थन आहे. आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा गडचिरोलीच्या विकासाकरता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे हात मजबूत करा, अशी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. आपणही आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहात. आपणही नागपूरवरून लोकसभेसाठी इलेक्शन कंटेस्ट करत आहात. आपणास देखील आम्हा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आहेत. सन्माननीय अशोक नेत्यांना देखील आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. पुनश्च एकदा आपण जोरदार आवाज द्यावा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आभारासाठी श्री प्रशांतजी वाघरे सर. आपण या ठिकाणी सर्व आलात या सभेकरिता. मी माननीय नितीनजीचं, माननीय धर्मराव बाबा अत्राम यांचं, माननीय अशोकजी नेते आणि अरविंद सावकार